नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया, इथे प्रिन्स अबोलीला म्हणत असतो, मी आईला भेटायला घरी जायलाच नको होतं. तेव्हा इथे प्रिन्स म्हणत असतो, मी गेलो नसतो तर हे सगळं घडलंच नसतं. तेव्हा इथे रमा म्हणत असते, अरे याला काय अर्थ आहे? म्हणजे ते लोक आता दमदाटी करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे का? प्रिन्स, तू हे सगळं सहन करायचं नाही. आत्ताच्या आत्ता जा आणि तिच्या विरोधामध्ये तू पोलीस कंप्लेंट कर. तिलासुद्धा शिक्षा व्हायला हवी आहे. तेव्हा प्रिन्स म्हणतो, मी असं नाही करू शकत. मला प्रमिला आईची काळजी आहे, कारण प्रमिला आई त्यांच्या ताब्यामध्ये आहे. ते लोक तिचं काही करू शकतात. तेव्हा रमा म्हणत असते, म्हणून काय आपण हे सगळं सहन करायचं का? न्याय मिळण्यासाठी आपण त्यांची आता दमदाटी आणि मारहाणसुद्धा सहन करायचं? मला हे पटत नाही आहे. अंकुश, तू तरी सांग ना प्रिन्सला, आत्ताच्या आत्ता जा आणि कंप्लेंट कर. तेव्हा प्रिन्स म्हणतो, मी असं नाही करू शकत. मला प्रमिला आईची काळजी आहे. ते लोक तिला मारूसुद्धा शकतात. मी नाही एवढी मोठी रिस्क घेऊ शकत. तेव्हा रमा म्हणत असते, रे अंकुश, हे काय चाललंय? म्हणजे आता सामान्य माणसाला न्यायसुद्धा मिळणार नाही आहे का? न्याय मिळण्यासाठी आपण एवढे पैसे खर्च करतोय, आपला वेळ वाया घालवतोय, एवढं सगळं करूनसुद्धा आपल्याला न्याय काही मिळत नाही आहे. उलट त्या मनवालाच त्या कोर्टामध्ये खूप काही सहन करावं लागतंय. ज्यांनी गुन्हा केला आहे ते मात्र आता न्यायसुद्धा त्यांना मिळणार आणि ते जेलमधून बाहेरसुद्धा पडणार. आणि आपण काय, आपण फक्त सगळं काही सहन करत राहायचं. म्हणजे सामान्य माणूस कोर्टाची पायरी का चढत नाही ना, हे आज मला कळलं. कारण पैसे खर्च होतात, वेळ तर वेळ वाया जातो आणि न्यायसुद्धा मिळत नाही. मला मनवासाठी खूप जास्त वाईट वाटतं रे. माझा तिच्यासाठी खूप जास्त जीव तुटतो. तिला न्याय मिळायलाच हवा, असं रमा म्हणते आणि रडतच तिथून निघून जाते. तेव्हा इथे अबोली म्हणत असते की आई, तुम्ही काळजी करू नका. न्याय कुणीही खरेदी करू शकत नाही आणि तो विकलासुद्धा जात नाही. न्याय हा सत्याच्याच बाजूने उभा राहत असतो आणि जोपर्यंत मनवाला न्याय मिळत नाही आणि गुन्हेगाराला फाशीची शिक्षा होत नाही, त्याला मी जेलमध्ये पाठवत नाही, तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही आहे. मी मनवाला न्याय मिळूनच देणार, असं अबोली म्हणते. तेव्हा अबोलीचा हा विश्वास बघून आता मनवाला सुद्धा खूपच जास्त धीर आलेला असतो आणि ती सुद्धा नव्या उमेदीने पुन्हा उभी राहिलेली असते. तर इथे रमा एकटीच बसलेली असताना तिथे अंकुश येतो आणि म्हणत असतो की रमा, काय झालं? अगं तुला झोप येत नाहीये का? 1:30 वाजलाय, चल बरं झोपायला चल. तेव्हा रमा म्हणते, कशी झोप लागेल मला सांग बरं तू. मनवाला न्याय मिळत नाहीये, या गोष्टीने माझा जीव कसा कासावीस होतोय. अरे त्या मुलीवरती एवढा अन्याय अत्याचार झालाय. आपल्याला जर एवढा राग येतोय तर त्या मुलीचं काय होत असेल? ती कुणाला आपल्या मनातलं सगळं काही सांगणार? कोर्टामध्ये रोज तिला किती काय सहन करावं लागतंय. मला तर असा राग येतोय ना, त्या अन्याय केलेल्या लोकांना मात्र न्याय मिळाला ना अंकुश, तर मला ते सहन होणार नाही. मला असं वाटतंय कायदा हातात घ्यावा आणि त्या गुन्हेगाराला स्वतः शिक्षा करावी आणि फासावरती जावं. जर मनवाला न्याय मिळवून देण्यासाठी मला फाशी तरी झाली ना, तरीसुद्धा मला दुःख वाटणार नाही. मला काही नको आहे अंकुश, मला फक्त मनवाला न्याय मिळवून द्यायचा आहे आणि त्यासाठी तुला वाटेल ते तू कर, असं आता रमा ठणकावून म्हणते. तर इथे अबोलीला आता जाग येते. ती आजूबाजूला बघते तर तिला अंकुश कुठेही दिसत नाही. ती घड्याळामध्ये बघते तर मध्यरात्र झालेली असते. इथे अबोली म्हणते की एवढ्या रात्री अंकुश सर कुठे गेलेत? म्हणून ती आवाज देत आता बाहेर येते. हॉलमध्ये आल्यानंतर ती बघते तर तिथे मनवासुद्धा नसते, तिथे कुणीही नसतं. सगळेजण आता बाहेर कुठेतरी गेलेले असतात. अबोली म्हणते की काकासुद्धा नाही आहे, मनवा नाही आहे, अंकुश सरसुद्धा नाही आहेत, कुठे गेले सगळेजण, असा ती विचार करत असते. तर इथे पोलीस स्टेशनमध्ये आता प्रतापराव आहिरे क्रिशला म्हणत असतो, काय मग क्रिश शिंदे, कसं चाललंय तुझं? तेव्हा इथे क्रिश म्हणत असतो, तुमची याददाश्त गेली आहे का? माझं नाव क्रिश संभेराव आहे, क्रिश संभेराव, लक्षात ठेवा, शिंदे नाही आहे मी. तेव्हा इथे प्रतापराव आहिरे म्हणत असतात, तू शिंदेच वाटतोयस मला. आपल्या इथे लग्न झाल्यानंतर मुलीचं आडनाव बदलायची पद्धत आहे, पण इथे तर तू घर जावई आहेस ना, मग तुझंच आडनाव आता शिंदे करायला हवं, बरोबर की नाही? तेव्हा क्रिश म्हणत असतो, तुला जे बोलायचं आहे ना ते बोल, माझ्यावर त्याचा काही परिणाम होणार नाही आहे. इथून तुझी थेट आता उद्या रवानगी आहे ना, ती जेलमध्ये होणार आहे, ती सुद्धा कायमची. तेव्हा इथे प्रतापराव आहिरे म्हणत असतात, काय रे क्रिश, हे सगळं करून तुला काय मिळणार आहे? याचं सगळं क्रेडिट आहे ना त्या अंकुश आणि अबोलीलाच मिळणार आहे. जर मला फाशीची शिक्षा झाली किंवा मला जेलमध्ये टाकलं तर, कळतंय का तुला? तेवढ्यातच तिथे आता अंकुश येतो आणि म्हणत असतो, चल प्रतापराव आहिरे बाहेर चल. तेव्हा प्रतापराव म्हणत असतो, कुठे घेऊन जातोयस तुम्हाला, काय करणार आहेस माझ्याबरोबर? तेव्हा इथे अंकुश म्हणत असतो, आज तुला कळेल पोलीस काय असतात ते आणि त्यांचा मार काय असतो ते. चल बाहेर चल, तुला तुझ्या गुन्ह्याची शिक्षा मी आत्ताच देणार आहे. तेव्हा प्रतापराव म्हणत असतो, हे बघ अंकुश, तू असं काही करू शकत नाही आहेस, कळलं ना तुला? तू माझा एन्काउंटर करू शकत नाही, कायदा असं हातात घेऊ शकत नाही आहेस तू. आताच्या आता मला माझ्या वकिलाजवळ बोलायचं आहे, मला फोन करून दे.
तेव्हा अंकुश म्हणत असतो की आता तुझा वकीलसुद्धा इथे येणार नाही आहे आणि तुला वाचवायला कुणीच येणार नाही आहे. इथे माझ्याशिवाय आता दुसरं कुणीच नाही आहे. आता तुला तुझ्या गुन्ह्याची शिक्षा मिळणार आहे. जेव्हा तू मनवावरती अतिप्रसंग केला होतास तेव्हा तिच्या डोळ्याला पट्टी होती ना, तिने तुझा चेहरा बघितला नव्हता. आता मी सुद्धा तेच करणार आहे. मी माझ्या डोळ्याला पट्टी बांधणार आहे आणि मनवा तुला तुझ्या गुन्ह्याची शिक्षा देणार आहे. म्हणजे मी सुद्धा काही बघितलेलं नाही आहे, कायदा मी हातात घेतलेला नाही आहे असं सुद्धा सिद्ध होईल. मनवा इकडे ये आणि या गुन्हेगाराला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा दे. तेव्हा इथे आता मनवासुद्धा आलेली असते. तेव्हा प्रतापराव आहिरे म्हणत असतो, काय करणार आहात काय तुम्ही दोघंजणं काय प्लॅनिंग करून आलायत का मला मारायला? तेव्हा अंकुश म्हणतो की त्यावेळेला तू मनवाला वाचवलं नाहीस ना, तिच्यावरती अतिप्रसंग केलास आणि तिला रस्त्यावरती सोडून दिलंस. तेव्हा इथे प्रतापराव आहिरे म्हणतो, हे बघ ही काय करणार आहे रे, तू जर इथे नसशील ना तर ही मला बोटसुद्धा लावू शकत नाही आहे. तेव्हा इथे काका येतात आणि म्हणत असतात की माझी मुलगी एकटी नाही आहे, मी बाप तिच्या बरोबर आहे ना. मी रिमांडमध्ये आता गुंड लोकांना मारून मारून हा हात माझा ना लोखंडासारखा झाला आहे आणि आता मी तुला मारणार आहे. तसंही मी रिटायर पोलीस ऑफिसर आहे, मी तुला मारलं ना तरी माझ्यावरती गुन्हा दाखल होणार नाही आहे. आणि जर तुझ्यासारख्या नीच माणसाला मारून एका मुलीवरती अन्याय करणाऱ्या गुन्हेगाराला जर शिक्षा देऊन एका मुलीच्या बापाला जर शिक्षा होणार असेल तर ती शिक्षा मी हसत हसत भोगायला सुद्धा तयार आहे, असं आता काका म्हणत असतात. तेव्हा इथे अंकुश म्हणत असतो, आज तुला तुझ्या गुन्ह्याची शिक्षा ही मिळणारच आहे आणि मनवा देणार आहे. कारण तू मनवाला जो त्रास दिलायस ना तो त्रास आता तुला सुद्धा भोगावा लागणार आहे. आणि तसंही इथे आता तुला बघणारं कुणीच नाही आहे. कारण का मनवाच्या डोळ्यावरती पट्टी होती म्हणून तिने काहीच बघितलं नव्हतं. आता आम्ही सुद्धा काहीच बघणार नाही आहे, ती तुला शिक्षा देणार. तेव्हा इथे क्रिश म्हणत असतो, आणि मी सुद्धा काहीच बघणार नाही आहे. तेव्हा इथे अंकुश म्हणतो, आणि तसंही क्रिश तू ऑन ड्युटी पोलीस ऑफिसर आहेस. जरी हा इथून पळून गेला तरीसुद्धा तुला सेल्फ डिफेन्समध्ये तू ह्याला गोळी मारू शकतोस. जरी याने तुला धक्का दिला आणि जर इथून तुझीच बंदूक घेऊन पळून गेलं ना तरीसुद्धा याच्यावरती आपण गुन्हा दाखल करू शकतो आणि याचा एन्काउंटरसुद्धा करू शकतो, असं आता अंकुश म्हणतो. तेव्हा इथे प्रतापराव आहिरे म्हणत असतो, हे काय बोलतोयस तू, मी तुझा सासरा आहे ना. तेव्हा अंकुश म्हणतो, आता तुला आठवलं का की मी तुझा जावई आहे, तू माझा सासरा आहेस. ते मी कायद्यामध्ये कुठेही नाते आणत नाही. तू आम्हाला सगळ्यांना किती त्रास दिलायस ना हे तुला माहितीच असेल. आम्हाला तुझ्यामुळे खूप काही भोगावं लागलं, आता तुला सुद्धा ते भोगावं लागणार आहे आणि ती शिक्षा तुला मनवा देणार आहे. तेव्हा इथे प्रतापराव आहिरे आता आजूबाजूच्या हवालदारांना आवाज देत असतो, पण जो तो आपलं काम करत असतो, कुणीही त्याच्याकडे बघत सुद्धा नाही. तेव्हा मनवा आता इथे पट्टा घेऊन येते आणि म्हणते की तुझ्या गुन्ह्याची शिक्षा आज तुला मिळणारच, मी तुला ती शिक्षा देणार आहे. आज तू बघणार या मनवाचा वणवा, कळलं तुला. तेव्हा इकडे मनवा आता त्याला पट्ट्याने जोरदार मारहाण करायला सुरुवात करते. त्याच्या कानाखाली मारते, त्याला लाथाबुक्क्या मारते, खाली पडते. तेवढ्यातच इथे आता काकासुद्धा तिच्या मदतीला येतात आणि ते सुद्धा प्रतापराव आहिरेला मारतात. दोघं इथे बाप लेक आता प्रतापराव आहिरेला मारून मारून लाल बुंद करून ठेवतात. मनवा म्हणत असते, त्यावेळेला मी तुला म्हणत असते की मला सोड, तरीसुद्धा सोडलं नाहीस ना, मग आता मी तुला सोडणार नाही आहे. आणि ती त्याच्या थोबाडीत मारायला जाणार तेवढ्यातच अबोली मागून येते आणि मनवाचा हात पकडते आणि तिला म्हणते की मनवा तू हे काय करतेस, तू कायदा हातात का घेतेस, आपण त्याला शिक्षा देणार आहोत ना. तेव्हा अंकुश येतो आणि म्हणतो की अबोली तू बघतेस ना कोर्टामध्ये हे लोक कशा पद्धतीने केस लढतायत, मग आता न्याय इथेच होणार आणि मी तो न्याय मिळवून देणार. आता मनवाने ह्याला मारायचं आणि याच्या गुन्ह्याची शिक्षा त्याला द्यायची. तेव्हा अबोली म्हणते, सर हे सगळं करायची काय गरज आहे, अहो न्याय आपल्याला मिळेलच, आपण न्यायाने लढणारे लोक आहोत ना, शिंदे घराण्याचं नाव असं आपण घालवू शकत नाही. तेव्हा अंकुश म्हणत असतो की अशा जर गुन्हेगाराला न्याय मिळाला आणि तो जर जेलमधून गेला ना तर मी ते सहन करू शकणार नाही आहे. त्याआधी आपणच आता आपल्याला न्याय मिळवून घ्यायचा आणि या गुन्हेगाराला त्याची शिक्षा द्यायची. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे अबोलीला आता एक फोन येतो. ती बाई म्हणत असते की तुम्हाला प्रतापराव आहिरे यांच्या विरोधामध्ये पुरावे हवेत ना, जे उद्याची केस बदलू शकतं. तेव्हा अबोली म्हणते, हो तुम्ही कोण बोलताय. तेव्हा ती बाई म्हणते की मी देवदत्त खांडेकर यांची बायको बोलते, मी सांगते तिथे तुम्ही या आणि तुम्ही सगळे प्रूफ घेऊन जा. तेव्हा अबोली आता देवदत्त खांडेकर याच्या घरी आलेली असते. तेव्हा तिथे खांडेकर येतो आणि म्हणत असतो की अबोली आलीस ना तू इथे, तुला इथे बोलवण्यासाठीचा हा ट्रॅप होता. आणि आता देवदत्त खांडेकरने स्वतःच्या बायकोला सुद्धा तिथे बेशुद्ध करून ठेवलेलं असतं. तेव्हा अबोली म्हणते, सोडा मला, काय करताय तुम्ही. आणि ती त्या गुंड लोकांना धक्का देऊन तिथून पळून जाते आणि अंकुशला फोन करून सांगत असते की अंकुश सर लवकर या तुम्ही, मी देवदत्त खांडेकर यांच्या तावडीत सापडलेली आहे. तेव्हा तिथे अंकुश आणि क्रिश दोघेही आता अबोलीचा तपास करण्यासाठी आलेले असतात.